वर्षानुवर्ष भेडसावणारी पाणी टंचाई, वाढती कचऱ्याची समस्या आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे होणारं दुर्लक्ष या विरोधात अक्कलकोटकरांचा आवाज बुलंद करण्यासाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा मोर्चा केवळ आंदोलन नसून जनतेच्या हक्कासाठीचा लढा आहे। प्रशासनानं तात्काळ ठोस उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा हीच या मोर्चाची प्रमुख मागणी आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष किशोर शिंदे यांनी व्यक्त केली। अक्कलकोट शहर हे स्वामीचं तीर्थक्षेत्र, ज्या स्वामी समर्थाची कीर्ती या राज्यामध्ये या राज्याच्या बाहेर पर राज्यामध्ये फक्त भाविकांमध्ये या अक्कलकोटची एवढी मोठी कीर्ती असताना, भक्तांची भावनिक नाळ जोडलेली असताना, परंतु या शहरातल्या ज्या सुखसुविधा पाहिल्या जेव्हा त्यांनी रात्री 11-12च्या नंतर फेरफटका मारला, त्यांच्या लक्षात आलं अरे 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 म्हणून नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी, सर्व भक्तांना सांगतात। आणि या शहरातील प्रशासन सत्ताधारी हे कुंभकर्णाच्या झोपी गेलेले आहेत। या कुंभकर्णाच्या झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्यांनी आदेश दिला तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांना की बाबा आपल्याला अक्कलकोट शहरांचा कायापालट बदलायचा आहे, पण बदलणार कोण आहे? तो शासनाचा फंड, शासनाचा निधी, अगोदरचे सत्ताधारी आणि चालू सत्ताधारी यांनी जी या अक्कलकोट नगर परिषदेमध्ये जे पाकी संस्कृती केलेली आहे, यांना आपल्याला आव्हान द्यायचं आहे। या जिल्ह्याचे, या तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्याच ताब्यात नगर परिषद आहे आणि ते जिल्हा नियोजनच्या समितीच्या ज्या महिन्यांच्या बैठका असतात, 5-6 हजार कोटीचं बजेट नुसतं पालकमंत्री आणि सर्व प्रशासनाला हाताशी धरून वाटप करताना इथं बघितलं तर काय, आणि नुसतं पेपर वाचायचं की अक्कलकोट तालुक्यासाठी 150 कोटी निधी आणला, अक्कलकोट शहरासाठी 200 कोटी निधी आणला। आपण गेला कुठं? आज सर्वात दुर्दैवाची गोष्ट या अक्कलकोट शहराला 8 ते 15 दिवस पाणी येत नाही। या अक्कलकोट शहरामध्ये ड्रेनेज लाईनची व्यवस्था पाहिली तर दुर्गंधीचं साम्राज्य आहे। या अक्कलकोटच्या पाळण नगरीमध्ये वाहतुकीचे कोंडे आहे। या अक्कलकोटच्या पाळण नगरीमध्ये जनावरांचा, कुत्र्याचा सुरसुराट आहे, जे भक्तांना त्रासदायक आहे, नागरिकांना त्रासदायक आहे। याच्यावर हे प्रशासन झोपी गेला का? कारण सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर यांच्यावर बहुतेक मनावरचा अंकुश नाही आहे। कारण झोपी गेलेल्या प्रशासनाला या नगर परिषदेला जागा करण्यासाठी हे जे मुघलाचं राज्य आहे, या प्रशासनाच्या रूपी हे मुघलाचे आहे, या अक्कलकोटच्या नगर परिषद अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी 2 यावेळी जिल्हा संपर्क अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील आदींची उपस्थिती होती। मल्लिकार्जुन मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।